नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग एकदम खतरनाक दाखवलेला आहे। इकडे शर्वरीने जानकीला मारण्याचा जो काही प्लॅन केलाय, म्हणजे जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत आणि जे ऑइल म्हणजे जे पेट्रोल आहे त्याचं पाईप सुद्धा कट करून ठेवलाय आणि जानकीला मारण्यामागे ऐश्वर्याचा हात असल्याचा आता या शर्वरीने सगळ्यांसमोर आणलाय। पण मंडळी त्याच वेळेला ऋषिकेशने घरामध्ये हिडन कॅमेरे लावलेले असतात आणि त्याचा अंदाज कोणालाही नाहीये आणि ही शर्वरी आता त्या सगळ्यामध्ये स्वतःच अडकली आहे आणि त्या हिडन कॅमेऱ्यामध्ये आता ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे। मंडळी जी काही आता जानकी आणि ऐश्वर्या या दोघींनी मिळून जी काही खेळ खेळली आहे त्याच्यामध्ये आता ही शर्वरी स्वतःच अडकलेली आहे। तर मंडळी आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आता इकडे सगळेजण हॉलमध्ये उभे असतात आणि अवंतिकाच्या पोटामध्ये उभं राहिलेलं असतं। सौमित्र म्हणतो की अवंतिका आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, नाहीतर मी पटकन डॉक्टरांना बोलावून घेतो। अवंतिका म्हणते की नाही, इतकं काही नाही झालंय जानकीवाणी, तुम्ही मला रूममध्ये घेऊन चला, मला रूममध्ये गेल्यानंतर बरं वाटेल। आता जानकी रूममध्ये घेऊन येते, ऐश्वर्याला बसवते त्यांनी म्हणते की तू थांब, मी पटकन तुझ्यासाठी डॉक्टरांना बोलवते। आता ही अवंतिका म्हणते की अगं बहिणी काय करताय, मला काही झालं नाही आहे। आता जानकी म्हणते की काय, अहो पण तुमच्या पोटात दुखतंय ना? ती म्हणते की नाही, मी ते नाटक केलं। अहो तिथे सगळ्यांसमोर आपल्याला बोलता नसतं आलं आणि आपल्या प्लॅनिंगबद्दल पण कोणाला माहीत नव्हतं ना, म्हणून मी पोटात दुखायचं नाटक केलं जेणेकरून आपल्याला इथे बोलता येईल। त्यावर आता अवंतिका म्हणते की वहिनी, पोलिसांनी अख्खं घर चेक केलं, अख्खं घर पिंजून काढलं, पैसे कुठेच सापडले नाही आहेत। शर्वरी वंचनच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे। म्हणजे आपल्याला असं वाटलं होतं की पैसे शर्वरी वंचनी घेतलं असेल, तर मग त्यांच्या रूममध्ये का नाही सापडले? बाहेरचे कोणी पैसे चोरले नसतील ना? जानकी म्हणते नाही, पैसे बाहेरचे कोणी नाही, शर्वरी वंचनीच चोरलेले आहेत। पण आता ही अवंतिका म्हणते की पण कसं, म्हणजे आपल्याकडे काही पुरावाच मिळाला नाही आहे। जानकी म्हणते नाही, लास्ट टाइम जेव्हा शर्वरी वंचनी पैसे चोरले होते तेव्हा त्यांनी ते माझ्या कपाटामध्ये लपून ठेवले ते, पण ह्या वेळेला त्यांनी हुशारीने काम केलं आहे। त्यांना चांगलं माहीत होतं जर पोलीस आले तर घरामध्ये पैसे सापडतील आणि म्हणून त्यांनी पैसे घरात नाही तर कुठेतरी बाहेर लपून ठेवलेत, अगदी सेफ ठिकाणी। मंडळी आता इकडे दाखवलंय की ह्या दोघं जण आहेत, राहुल आणि शर्वरी, दोघं सुद्धा रूम आलेत आणि रूममध्ये आल्यावर राहुल म्हणतो की काय खेळ खेळलेस तू, एक नंबर, म्हणजे कोणाला काही सुगाव सुद्धा लागला नाहीये, पण पैसे तू लपून तरी कुठे ठेवलेस? आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं ना, तेवढ्यातच आता इथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की हो, छानच खेळ खेळलीस तू, अगदी बरोबर म्हणतोय राहुल। ऐश्वर्या रागारागाने आतमध्ये येते आणि म्हणते की माझ्यासोबत डबल गेम केलास तू, मला सांगितलंस की ते पैसे चोरून घेऊन ये तर तुझा माझ्यावरती विश्वास बसेल आणि मी पैसे चोरायच्या आधी तूच ते पैसे चोरून घेऊन आलेस। शर्वरी म्हणते अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू, काय संबंध माझा ह्या सगळ्याशी? अगं मी का पैसे चोरीन, ते तूच मला ते पैसे आणून देणार होतीस ना, मग मी कशाला चोरीन हे पैसे? आता ऐश्वर्या म्हणते ए, आवाज बंद करायचा, मला चांगलं माहिती आहे हा जो काही ड्रामा आहे ना माझ्यासमोर नाही करायचा, बाहेरच्यांसोबत कर, मी तुला अख्खी कळवून पाहिली आहे, मला सगळं चांगलं माहिती आहे की हे पैसे आहेत ना तूच चोरली आहेस। शर्वरी म्हणते अगं तुला असं का वाटतंय ऐश्वर्या, जर तू ते पैसे तू स्वतः चोरणार आहेस तर मी स्वतःला काय एवढा त्रास करून घेऊ, मी का ते पैसे चोरू, मला नाही माहिती ते पैसे कुठे आहेत, मी नाही चोरली आहे। ऐश्वर्या म्हणते ए, बोलली ना, बस कर तुझा हा ड्रामा, का परत हा एवढा ड्रामा करतेस? अगं तुला चांगलंच माहिती आहे ते 50% तुला मला द्यावे लागतील, म्हणून त्या संधीचा फायदा घेत तू स्वतः जाऊन ते पैसे चोरून आणलेस, मला समजणार नाही, एवढी मूर्ख नाही आहे मी, तुला हा 50%चा हिस्सा मला द्यायचा नव्हता, म्हणून तू हे मी तिथे जाण्याआधीच ते पैसे तिथे जाऊन तू गायब केलेस। काय ना शर्वरी, खरं तर मला तुझी गरज नाही आहे, तुला चांगलं माहिती आहे, मी माझी खेळी माझं काम एकटीला करायला मी तितकी समर्थ आहे, पण इथे तुला गरज माझी आहे, त्यामुळे हा एवढा ॲटिट्यूड माझ्यासमोर दाखवू नकोस। शर्वरी म्हणते की समजा तू जसं म्हणतेस तशी चोरी जर मी केली आहे, पण ह्या सगळ्याचा पुरावा काय आहे? पुरावा काही आहे का? म्हणजे पोलिसांनी तर अख्खं घर पिंजून काढलं, पण पोलिसांना सुद्धा काहीच सापडलं नाही आहे आणि पैसे घरातही नव्हते, मग मी पैसे चोरले त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आहे का? नाही आहे ना, मग पुरावा नसताना असं डिरेक्टली बोलणं चुकीचं आहे, नाही आहे का? ऐश्वर्या म्हणते की काय सिद्ध करायचं होतं, जर पैसे तुला चोरायचे होते, तुलाच आणायचे होते, तर ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये तू मला का ॲड केलंस, मला का सांगितलंस तिच्या रूममध्ये जा आणि पैसे चोरून घेऊन ये? आता ही शर्वरी म्हणते की मला तुझी परीक्षा घ्यायची होती, की तू खरंच बदलली आहेस का, जानकीच्या टीममध्ये आहेस का, हे मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी तुझी परीक्षा घेतली होती। मग ऐश्वर्या म्हणते अगं जर परीक्षा घ्यायचीच होती तर सरळ सांगायचं होतं ना, तू हा डबल गेम का केलास, म्हणजे पैसे आणायला मला पाठवलंस आणि ते पैसे तू स्वतःच घेतली आहेस,
मग हे सगळं केलंस कशासाठी? शर्वरी म्हणते की काय ना, माझा अजूनही तुझ्यावर विश्वास बसला नाही आहे. माझा जर तुझ्यावर विश्वास बसावा असं जर तुला वाटत असेल, तर तुला माझं ना आणखीन एक काम करावं लागणार आहे. आता ही ऐश्वर्या म्हणते की तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुझ्यासाठी काम करेन. एवढी मला तुझी गरज नाही आहे. मी तुला आधीच सांगितलं आहे की मला तुझी गरज नाही आहे. तुला माझी गरज आहे. त्याच्यामुळे मला तुला काही सिद्ध करून दाखवायची गरज नाही आहे की मी तुझ्या बाजूने आहे, जानकीच्या विरोधात गेली आहे किंवा हे सगळं नाटक आहे. मला ह्या सगळ्याची काहीही गरज नाही आहे. शर्वरी म्हणते की हो, तुला कदाचित गरज नसेल, पण तू माझ्यासोबत हातमिळवणी केलीस, माझा विश्वास बसायला हवा ना, आणि त्यासाठी मला हे करावंच लागेल. आणि त्यासाठी माझ्याकडे एक मोठा असा प्लॅन आहे. त्यासाठी तुला एक गोष्ट मी सांगते. हे बघ, काय ना, ह्या जानकीचा मला काटा काढायचा आहे. त्यावर आता ही ऐश्वर्या म्हणते, जानकीचा काटा काढायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? ह्या जानकीचा खेळ खल्लास करून टाकायचा आहे मला. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, म्हणजे नक्की काय करणार आहेस? काय डोक्यात काय आहे काय तुझ्या? त्यावर शर्वरी म्हणते की माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. बघ, मी तुला सांगते, तसं जर केलंस ना तर आपण दोघीसुद्धा फायद्यात राहू आणि माझाही तुझ्यावरती विश्वास बसेल. आणि तसंही तुला ह्या जानकीचा बदला घ्यायचाच आहे ना. आता ही ऐश्वर्या थोडा वेळ शांतच बसते. तिला कळत नाही की हिच्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे. आणि ह्या शर्वरी म्हणते की काय झालं, कसला विचार करतेस, एकदम शांत का झालीस? म्हणजे तुझ्या लाडक्या जानकीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे हे तुला सहन होत नाही आहे का? म्हणजे नक्कीच तू बदललीस की अजूनही जानकीच्याच बाजूने आहेस? त्यावर आता ही ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला ना माझी बाजू सिद्ध करण्यासाठी, मला बदला घेण्यासाठी कोणाला मारण्याची काही गरज नाही आहे. आणि माझ्या प्लॅनिंगमध्ये जानकीला मारणं हे नाहीच आहे. मला तिला शांत जगू द्यायचं नाही आहे, मला तिला त्रास द्यायचा आहे, हा माझा प्लॅन आहे. आणि हा त्रास देऊन मला तिचा बदला घ्यायचा आहे. तिला संपवलं तर त्यात काही मजा नाही आहे. आणि तू मला इतकीही मूर्ख समजू नकोस. त्यावर आता ही शर्वरी म्हणते की तू स्वतःला जितकी शहाणी समजतेस ना, तेवढी शहाणी नाही आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते की मी किती शहाणी आहे आणि तू किती शहाणी आहेस हे तू मला सांगू नकोस. कारण काय ना, खून करणारा माणूस खून केलेलं वेपण आणि ती डेड बॉडी स्वतःच्याच घराच्या मागे लपून ठेवत नाही. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की ही सुमित्रा आहे, खूप टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्या तिथे जानकी येते आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही आहे. घरातून गेलेले पैसे आपल्याला परतसुद्धा मिळतील. आता सुमित्रा म्हणते, अगं मला पैशांचं टेन्शन नाही आहे. मला कळतच नाही आहे की या घराच्या चाव्या तुझ्याकडे असतात. रात्री झोपण्यापूर्वी घरसुद्धा तूच बंद करतेस, सगळं काही तूच आवरून ठेवतेस. मग दरवाजा उघडा राहिला कसा आणि चोर घरात आलेच कसे? आणि पैशांपेक्षा मुळात मला आपल्या माणसांची काळजी वाटते. जर घरात आपल्या कोणाला काय झालं असतं तर केवढा केवढा मोठा परिणाम झाला असता त्या सगळ्याचा. मला तर बाई आता झोपच लागणार नाही आहे. मला टेन्शन यायला लागलं आहे. घरामध्ये असं कसं होऊ शकतं? चोर घुसतात, आपल्याला कळतच नाही आहे. काय चाललं आहे हा सगळा प्रकार? जानकी म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू. ह्यापुढे असं काही नाही होणार. आणि आपण पोलिसांना कळवलं आहे. पोलीससुद्धा ह्या प्रकरणाचा छडा लावतातच आहेत. आपल्याला लवकरात लवकर कळेल की हे सगळं कुणी केलं आहे ते. आता ही म्हणते सुमित्रा, अगं हो, ते सगळं ठीक आहे. पण मला खरं सांगते आहे, जरी पोलिसांनी हे सगळं शोधून काढलं ना, तरी मला घरामध्ये ना शांत झोप लागणार नाही आहे. आता तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणते की आई, अजिबात काळजी करू नकोस. काही होणार नाही आहे. सगळं काही व्यवस्थित होईल. पोलीस या सगळ्यामागे कोण आहे हे शोधून काढणार तर आहेत. आणि अजून एक गोष्ट, मी आपल्या घरामध्ये आता ना कॅमेरे लावणार आहे, CCTV कॅमेरा. काय ना, ह्यापुढे घरामध्ये कोणी आलं, घरच्यांना काही झालं तर आपल्याला सगळं CCTV कॅमेरामध्ये पाहता येईल. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची गोष्ट नाही आहे. आपल्या घरच्यांसाठी ते एकदम सेफ राहणार आहे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश म्हणतात तसं खरंच हे घरामध्ये CCTV कॅमेरे लावतील का? आता इकडे जानकीला टेन्शन आले, कारण ह्या दोघींचा म्हणजे ह्या तिघींचा आधीच वेगळा प्लॅन सुरू आहे. आणि कॅमेऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्यासमोर तर आपली चोरी पकडली जाऊ शकते. आणि ऋषिकेशला ह्या सगळ्यांबद्दल काय माहीत नाही आहे. ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी बरोबर बोलतोय ना? जानकी म्हणते की हां हां, बरोबर आहे ना. त्यावर आता ही सुमित्रा म्हणते की खरंच घरात CCTV कॅमेरा लावला तर खरंच घरच्यांचा जीव धोक्यात नाही आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही आहे ना? ऋषिकेश म्हणतो, आई अजिबात काही होणार नाही आहे. घरात CCTV कॅमेरे लावले तर घरामध्ये कोणी येतंय जातंय, काय घडतंय, सगळ्या गोष्टींचं आपल्याकडे एक इन्फॉर्मेशन राहील आणि आपलं लक्षसुद्धा राहणार आहे. तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवलं की ऐश्वर्या आणि शर्वरी यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. आता शर्वरी म्हणते की हे बघ, माझ्याकडे जो प्लॅन आहे, जर तो प्लॅन सक्सेसफुल झाला तरच मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते. तेव्हा आता ही ऐश्वर्या म्हणते की मला या सगळ्याची गरज आहे असं अजिबात वाटत नाही आहे. आणि मला माझा बदला घेण्यासाठी या जानकीला मारायची तर अजिबात गरज वाटत नाही आहे. मी का माझे स्वतःचे हात खराब करून घेऊ? आणि तू काय आहेस ते आता मला कळलंच आहे. म्हणजे स्वतःचा फायदा करण्यासाठी तू स्वतःच्या स्वार्थासाठी कधी गेम पलटा करशील काही सांगता येत नाही आहे. आता ही तू मला चोरी करायला सांगितलीस, मला 50% देणार हे सांगितलंस आणि गेम पलटी केलास, स्वतः चोरी केली आहेस. आताही या बाबतीत पण तू असंच केलंस तर जानकीला मारण्याचा प्लॅन बनवशील आणि त्या प्लॅनमध्ये तू मला अडकवशील आणि स्वतःचे हात वरती करशील.
नाही, असं कसं करून चालेल? म्हणजे एवढी पण मी मूर्ख नाही आहे, की मी सहजासहजी ह्या सगळ्यावरती तुझ्यावरती विश्वास ठेवेन. त्यावर शर्वरी म्हणते, की "मी तुला शब्द देते, असं काहीही होणार नाही आहे. उलट हे सगळं असं जर काही व्हायला आलं, की समजा आपण हा प्लॅन केला आहे किंवा तू या सगळ्यामध्ये अडकायला चालली आहेस, तर हे सगळं मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. तुझ्यापर्यंत कोणतीही गोष्ट येऊच देणार नाही आहे. मुळात ह्या सगळ्यामध्ये तुझं नाव येणारच नाही, ही माझी जबाबदारी. पण तुला हे काम करावं लागणार आहे." आता ऐश्वर्या म्हणते, "खरंच तू मला मूर्ख समजतेस का? मी तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा? जसं तू आता म्हणालीस, की माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, तू माझी परीक्षा घेतेस. मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? मी अजिबात हे असं काही करणार नाही आहे. मी इतकी मूर्ख नाही आहे आणि मी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःला अडकवून घेणार नाही आहे." तर मंडळी आता असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यात शर्वरी म्हणते, की "काय ना, माझा तुझ्यावरती विश्वास नाहीच आहे. पण हे बघ, मी तुला एक आयडिया देते, एक प्लॅन देते. तू किमान हा प्लॅन तरी ऐकून बघ." आणि आता तिने ना तिचा जो काही प्लॅन आहे तो हिला सांगितला आहे, ऐश्वर्याला सांगितला आहे. आणि ऐश्वर्यासुद्धा विचार करते, की मी जर आत्ता हिला नकार दिला, तर माझं आणि जानकीचं हे सगळं प्लॅनिंग आहे, हे तिला कळेल आणि ते कळायला नको आणि त्यासाठी मला हिच्या होला हो म्हणावंच लागेल. तर मंडळी आता इथे शर्वरीने तिचा प्लॅन सांगितला आहे आणि ऐश्वर्या मात्र इथे काहीच बोलत नाही, तिथेच थांबली आहे. आता ही शर्वरी म्हणते, की "तू ज्या अर्थी थांबली आहेस इथे आणि हे सगळं ऐकून घेतेस याचा अर्थ तू ह्या सगळ्यासाठी तयार आहेस. म्हणजे बघ याच्यामध्ये तुझा पण फायदा आहे आणि माझाही फायदा आहे." तर मंडळी आता इथे ऐश्वर्या काहीच बोलत नाही आहे आणि काही न बोलता आता ती तिथून निघून गेली आहे. तर मंडळी इकडे ऋषिकेश आता ऑफिसमध्ये चाललेला असतो. त्यांच्या काही मीटिंग्स असतात. तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणते, की "ऋषिकेश, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. वेळ आहे का तुमच्याकडे?" ऋषिकेश म्हणतो, "बोल ना, काय बोलायचं आहे?" जानकी म्हणते, "तुम्ही मगाशी ते म्हणालात ना, की CCTV कॅमेरा. खरंच तुम्ही घरामध्ये CCTV कॅमेरे लावणार आहात का?" ऋषिकेश म्हणतो, की "हो, आपल्या घराच्या गरजेचं आहे ते. खरं तर ही गोष्ट मी आधीच करायला हवी होती. म्हणजे आपल्याला आता घरामध्ये जो काही प्रकार झाला ना, तो सगळं कळलं असतं घरामध्ये कोणी चोरी केली आहे आणि त्याच्यामुळे आता मी घरामध्ये CCTV कॅमेरे लावणार आहे." तर आता ऐश्वर्या म्हणते, की आपलं सॉरी जानकी म्हणते, की "आपण घरामध्ये CCTV कॅमेरे लावणार आहोत. ही गोष्ट तुम्ही आणखीन कोणाला सांगितली आहे का?" ऋषिकेश म्हणतो, की "नाही, फक्त तुला आणि आईला. तुमच्यासमोरच म्हणालो मी." जानकी म्हणते, की "आपण जर घरामध्ये CCTV कॅमेरे लावणार आहोत आणि घरामध्ये ही गोष्ट जर सांगितली, तर ही गोष्ट सगळ्यांना कळेल आणि आपल्याला जो काही मूळ मुद्दा साध्य करायचा तो होणारच नाही आहे." ऋषिकेश म्हणतो, की "मला तुझा डायरेक्ट रोग काय आहे कळत नाही आहे. म्हणजे तुला हे म्हणायचं आहे का, की सगळे पैसे शर्वरीने चोरलेत आणि ती जर अलर्ट झाली तर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही आहे." जानकी म्हणते, की "हो, माझा रोग नाही आहे. माझी पूर्ण खात्री आहे, की हे सगळं शर्वरी वंचनीच केलं आहे. तुम्ही बघा ना, म्हणजे ते पैसे शर्वरी वंचनाच हवे होते. त्यांनी खोटे गुंड मॅनेज करू शकतात, तर ते पैसे चोरण्याचा हा प्रयत्न करू शकतातच ना. म्हणजे हे आणि बघा ना, जर घरामध्ये चोरी झाली आहे, घराचा दरवाजा सेफ आहे, घराचं लॉक सेफ आहे, कोणी काही छेडछाड केली नाही आहे. याचा अर्थ बाहेरून कोणी व्यक्ती आलीच नाही आहे. पैसे घरातूनच चोरी झालेत." पण आता ऋषिकेश म्हणतो, "घरातून पैसे चोरी झालेत, मग पोलिसांच्या हाती लागले का नाही आहेत?" जानकी म्हणते, "शर्वरी वंचनी अगदी स्मार्टली प्लॅनिंग केलं आहे. त्याने जर पैसे चोरले, एवढ्या पैशांसाठी आपण पोलीस कंप्लेंट करणार हे त्यांना माहीत होतं आणि पोलिसांनी घराची झडती घेतली, तर घरात पैसे सापडले, तर मग त्या घरात पैसे कसं ठेवणार? त्यांनी नक्कीच शहाणपणा केला आणि पैसे अशा ठिकाणी लपवून ठेवलेत, ते आपल्याला सापडणार नाही आहेत." आता हा विचार करत असतो ऋषिकेश, "पण हिने नक्की पैसे कुठे ठेवले असतील?" "जानकी, तू नको काळजी करूस. मी हे शोधून काढेनच. आपल्याला आपले पैसे परत मिळतील." त्यावर जानकी म्हणते, की "मी काय म्हणते, ही कॅमेरा बसवण्याची आयडिया चांगली आहे. पण तुम्ही ही सध्या गोष्ट कोणालाही सांगू नका आणि CCTV कॅमेरे जर घरात लावले तर ते सगळ्यांना कळतील, ते दिसतील. आपण घरामध्ये हिडन कॅमेरे लावूया, जेणेकरून त्याचा अंदाज कोणालाही येणार नाही आहे आणि घरामध्ये जर काही घडत असेल, काही गोष्टी होणार असतील तर आपल्याला त्या सहज कळतील." आता ऋषिकेशला सुद्धा जानकीचं म्हणणं पडतं आणि ऋषिकेश म्हणतो, की "मी हे काम आजच करून घेतो. आजच्या आज घरामध्ये हिडन कॅमेरे लावतो आणि त्याचा सुगावसुद्धा कोणाला लागणार नाही आहे. जानकी, तू अजिबातच काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल आणि या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे ना, हे सुद्धा आपण लवकरात लवकर शोधून काढू." तर मंडळी इकडे आता अवंतिका आणि जानकी दोघीसुद्धा किचनमध्ये असतात. अवंतिका म्हणते, की "वहिनी, काही कळलं का? पैशांच्या बाबत काही कळलं का? काही बोलले का पोलीस?" जानकी म्हणते, की "नाही, नाही कळलं आहे, पण लवकरात लवकर कळेलच आपल्याला. आणि हो, हे पैसे अवंतिकानेच आपलं सॉरी शर्वरीनेच चोरलेत याची मला पूर्णपणे खात्री आहे." एवढंच. आणि हो, तुला एक गोष्ट सांगायची राहिली आहे. आपल्या घरामध्ये आपण हिडन कॅमेरे लावणार आहोत. म्हणजे ऋषिकेश म्हणत होते CCTV लावूया, पण मी त्यांना म्हटलं, की शर्वरी वंच अलर्ट होतील आणि आपल्याला काहीच करता येणार नाही आहे आणि म्हणून आपण घरामध्ये हिडन कॅमेरे लावणार आहोत. त्याच्यामुळे घरामध्ये बोलताना, वावरताना थोडंसं सांभाळून, जेणेकरून ऋषिकेश आणि घरच्यांना आपल्यावरच संशय यायला नको. आता ही म्हणते, की हिडन कॅमेरे, नाही, आयडिया चांगली आहे.
पण वहिनी आपल्याला पण घरामध्ये सांभाळूनच वावरावं लागणार आहे. आपला जर हा प्लॅन सगळ्यांच्या समोर आला ना तर आपणच या सगळ्यामध्ये अडकू. जानकी म्हणते की हो, म्हणूनच म्हणते काही खाणाखुणा करताना आणि बोलताना आपल्याला थोडंसं सांभाळून राहावं लागणार आहे. आणि ही गोष्ट ऐश्वर्याला सुद्धा सांगावी लागणार आहे. नाहीतर ऐश्वर्या पटकन यायची आणि सगळ्यांसमोर काहीतरी बोलून मोकळी व्हायची आणि मग सगळं भांडं आपलं सगळ्यांसमोर फुटून जाईल. आणि मंडळी तेवढ्यात आता ही अवंतिका म्हणते की ह्या वेळेला शर्वरी वंशनची खेळी आहे ना फार मोठी असणार आहे. साधीसुधी खेळी नाही खेळणार त्या. आणि तेवढ्यात आता तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते की हो, अगदी बरोबरच बोलतेस. शर्वरी ह्या वेळेला खूप मोठी खेळी खेळणार आहे. तिने खूप मोठा प्लॅन केला आहे. त्यावर आता ह्या दोघीजणी येतात, समोर असतात. जानकी म्हणते की नक्की काय म्हणतेस तू, काय म्हणायचं आहे, काय करणार आहे शर्वरी? आता ऐश्वर्या घाबरलेली असते आणि म्हणते की जानकी, तिने आता असा काही प्लॅन केला आहे ना त्याचा तू स्वप्नातही विचार करू शकणार नाही आहेस. तिने सगळं उद्ध्वस्त करण्याचा विचार केला आहे. आता जानकी म्हणते म्हणजे नक्की काय ऐश्वर्या, स्पष्ट सांगशील का? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की तिने तुला संपवण्याचा प्लॅन केला आहे, तिला मारायचं आहे तुला. त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते की काय, शर्वरी वंश असं करू शकतात? मला इतका राग आला ना त्यांचा, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात त्या, वहिनींना मारण्याचा विचार करतायत. आता ही ऐश्वर्या म्हणते की हो, तिला आणि हे काम तिने मला सांगितलं आहे. तिने सांगितलं की माझा तुझ्यावर विश्वास बसण्यासाठी तुला हे काम करावं लागेल. तू जर हे काम केलंस तरच माझा तुझ्यावरती विश्वास बसेल. जानकी, मी हे असं कसं करू शकते? मी तुला नाही मारू शकत, मी नाही करू शकत हे सगळं. त्यावर आता ऐश्वर्याला जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, जर शर्वरी वंशांचा विश्वास जिंकायचा असेल तर तुला हे करावंच लागणार आहे. ऐश्वर्या म्हणते जानकी, अगं तू काय बोलतेस तू? तुला मी मारायचं आहे? माझ्याकडून नाही होणार आहे हे, काही मी करणार नाही असं. आता जानकी म्हणते की आपल्याला जर शर्वरी वंशांचा विश्वास जिंकायचा असेल तर आपल्याला करावंच लागणार आहे. त्यांचा हा जो प्लॅन आहे, त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायलाच हव्यात. त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असेल तर मी माझा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. मंडळी आता हिने जानकीने खूप मोठी रिस्क घेतलेली असते. आणि मंडळी तेवढ्याच आता ही बाजूने शर्वरी येते आणि हे जानकीने पाहिले. जानकी आता ह्या दोघींनासुद्धा खुणवते आणि ह्या दोघीसुद्धा सेपरेट होतात. ऐश्वर्या तिथे पाणी घेण्याचं नाटक करते. आणि ही शर्वरी येते आणि म्हणते की जानकी वहिनी, मी काय म्हणते, पैसे सापडले का? पोलिसांनी काही सांगितलं का? म्हणजे चोर कोण आहे सापडला का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, चोर कोण आहे पोलिसांना सापडला नाही आहे, पण आम्हाला चांगलंच माहिती आहे. चोर हा आपला घरातलाच आहे. घरच्याच माणसाने चोरी केली हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आता ही शर्वरी म्हणते की हो का, घरच्याच माणसाने चोरी केली आहे? तुमच्याकडे काही पुरावा आहे का त्याबद्दल? काही म्हणजे पुरावा सापडला आहे का? नाही आहे ना? नाही सापडला पुरावा. आणि हा पुरावा कधी सापडणारही नाही आहे, असं आता ती ॲटिट्यूडमध्ये बोलत असते बरं का. जानकी तिच्याकडे खुन्नस देऊन बघत असते आणि ही सुद्धा खुन्नसने म्हणत असते की काय ना, ते पोलिसांनी किती प्रयत्न केले, काही केलं, पुरावा सापडणारच नाही आहे हो, आणि पैसेही सापडणार नाही आहेत. आता या दोघीसुद्धा रागारागाने बघतात आणि ही शर्वरीसुद्धा आता तिथे असं ॲटिट्यूड दाखवते. तोंड मुरटते, दोघींकडे सुद्धा असं बघते, ऐश्वर्याकडे आणि जानकीकडे. आणि आता ती तिथून तोंड मुरटून निघून जाते. आता हिचा ॲटिट्यूड बघून ऐश्वर्या लगेच म्हणते, बघितलंस ना हिचा ॲटिट्यूड कसा आहे ते. अवंतिकासुद्धा म्हणते की मला इतका राग येतो ना तिचा, वाटतं की आत्ताच्या आता तिच्या कानाखाली देऊन द्यावी. वहिनी, तुम्ही कसं सहन करता हो? तुम्ही कसं एवढा संयम ठेवता स्वतःवर? मला सहनच होत नाही आहे हिचा. खूप राग आला आहे. ही शर्वरी आहे ना, एक नंबरची नालायक आहे खरंच. तेवढ्यात जानकी आता ऐश्वर्याला खुणवते आणि तिला आता तिथून जायला सांगते की कारण शर्वरीवर म्हणजे शर्वरीचा संशय यायला नको म्हणून. आता ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्हाला मारण्याचा प्लॅन करते, किती खालच्या पातळीला जाते ही, एवढं कसं, एवढी क्रूर कशी काय असू शकते? घिण येते मला हिची. जानकी म्हणते की नको, काळजी करू नकोस अवंतिका, हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असेल ना तर आपल्याला तिचा हा प्लॅन वर्क करावाच लागणार आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं आहे की ही शर्वरी बाहेर असते आणि तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याला म्हणते की काय आहे ना, तुला मी जो प्लॅन सांगितला होता तो प्लॅन आता आपल्याला वर्क करायची वेळ आलेली आहे. जानकीला संपवायचं असेल तर माझ्याकडे जो काही प्लॅन आहे तो आपल्याला आत्ताच करायला हवा. तिच्या हातामध्ये एक पकड असते आणि ती आता ती ऐश्वर्याला दाखवते आणि म्हणते की हे बघ, हे काम करायचं आहे तुला. जानकी जेव्हा मीटिंगला जाते तेव्हा ती याच गाडीमधून जाते ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, म्हणजे बऱ्याच वेळेला ती हीच गाडी घेऊन जाते, हीच तिची गाडी आहे, फेवरेट आहे. त्यावर तिच्या हातातली जी पकड आहे ना ती ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते की हे घे, मग आता तुला हे काम करायचं आहे. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे नक्की काय करायचं आहे? आता ही शर्वरी सांगते की ह्या गाडीचे ब्रेक फेल करायचे आणि ही जी ऑइलची टाकी आहे त्या टाकीला सुद्धा तुला लीक करून ठेवायचं आहे, जेणेकरून सगळं पेट्रोल त्याच्यामधलं निघून जाईल आणि
ब्रेकसुद्धा फेल झालेले असतील आणि मग ह्या जानकीचा काटा आपल्याला सहज काढता येईल. आपल्याला काही तिला मारायचं वगैरे नाही आहे. तिचा अपघात घडून आणायचा आहे. नॅचरल अपघात म्हणजे बघणाऱ्याला असंच वाटेल की हिचा अपघात झाला आहे आणि आपणसुद्धा ह्या सगळ्यामध्ये अडकणार नाही. तर मंडळी आता इकडे जानकी जी आहे ती मिटिंगसाठी निघालेली असते आणि त्यावेळेला ती आता ती गाडीमध्ये बसते. आता ड्राईव्हसुद्धा ह्यावेळेला जानकी स्वतःच करणार आहे. जानकी त्या गाडीमध्ये बसली आहे आणि ऐश्वर्या आणि शर्वरी सगळं काही बघते. शर्वरीने आता तिच्या मोबाईलमध्ये हे सगळं काही रेकॉर्ड केलं आहे आणि तिने ऐश्वर्यासोबतसुद्धा आता डबल गेम केला आहे असं वाटतंय. कारण गाडीचे ब्रेक फेल करताना आणि ते टाकीची वायर कट करताना ह्या शर्वरीने ऐश्वर्याचं सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं आहे आणि हा सगळा प्लॅन आता जानकीचा म्हणजे जानकी मरणार आणि ह्या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या अडकणार. म्हणजे सगळे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त होणार असा हा तिचा प्लॅनिंग आहे.